आपण आज वालाची शेंग बनवणार आहोत. त्यासाठी मी लसूण आणि मिरची आणि ही वालाची शेंग धुवून घेतलेली आहे. तर मग चला बघू. जिरे, लसूण घातला आणि ही मिरची थोडी जाड टाकली मी, कारण मुलाला पण टिफिनला द्यायची ना, त्याला काढता यावी म्हणून मी थोडी जाड जाड कट केलेली आहे. आता आपण वालाची शेंग टाकून घेतलेली आहे. चवीपुरते मीठ टाकलेले. त्याला आता मिठाच्या पाण्यात छान वाफू द्यायची. आता ही शेंग याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट, हळद पावडर आणि धना पावडर घेतले.